अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिखर वाडे जय सूत्र ते जय स्वामी चरित्र अध्याय वाढले. द्वादशाध्यायाचे अंत्य. श्रीपाद भट्ट बाळपा प्रति कपट युक्तीने फसू पाहती परी झाली वर्तची स्वयंपाकाधिक करावयाशी लज्जवाटशे त्याशी त्यात एक समयाशी काय बोलते समर्थ निर्लज्जाशी संयुक्त गुरु असे जाण निरंतर असे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती ते तिने सेवेकरास नित्य त्रास द्याव्या वर्ताचे नाना प्रकार बोलून करी सर्वाचा अपमान परी बाळप्पाशी पूर्ण विश्वास होता त्याचा. परी कोण एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागती स्वामीशी बाळप्पा ती उठवली तेपासून बाळप्पाशी त्रास देता होत तशी गाराने सांगत समर्थाशी बाईत शब्द ताडिली अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येत तो तर चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तत्पर्यंत स्वामी सवाता करत त्याशी द्रवेशा बहुत असे सांगत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरामध्ये समर्थ राहिले आता आनंदात वर्तमान वर्तेले. कोण्या भक्त समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची आमनात विचारता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळ ऐशे कथा त्या काळी जमादार पाठील गंगूलाल जमादार चोळप्पाजवळ येत चोर म्हणे द्यावजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयाशी हार नाही आम्हापाशी बाळप्पा ठेवित तयाशी तुम्ही मागून घ्यावा की ऐशे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन चतुरहार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणा पाशी चंद्रहार परी चोळप्पाचे त्यावर सत्ता असे सर्वस्व ऐसे ऐकून बोलणे जमादार कुशे चोळप्पा करणे जबाब दिला चोळप्पा ने बाळप्पा देते तरी घ्यायचे हे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमध्ये येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करीत होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावी राणी म्हणत असे असो एक अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी बैठकीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी त्याची करून या जोडी समर्थ घरी घेतली अल्लख शब्द विचारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोडी घेतली समर्थे काय असे होऊन येते ते जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून न लागत एक क्षण 100वरी गणती झाली. झोळी चोळप्पाने देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहुणे आद्रव्याशी आनंद झाला त्याशी परीन आले मानशी श्रीचरण अंतरले चोळप्पाशी दूर गेले बाईशी बरी वाटले असे काही दिवस गेले. बाळप्पाशी सेवा करीता ती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरे रागवणे दुष्ट तरी ताडण करी भाऊसाळ ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे येथून आज्ञा समर्थाची घेऊन म्हणते जावे ते येथून याकरिता दुसरे दिने समर्थाजवळ पातली. तेव्हा एक सेवेकर असं बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनात येत त्याशी आसन दाखवावे बाळप्पा येते त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेथेच समजले निज म्हणी आज्ञा आपण मिळेन कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आली सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्याने मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवित जपाता काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईशी गर्वे भरे ती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी परी राणीची प्रीती बाईवरी भाऊ होती या करणे कोणा प्रती धरे काही होईना अकलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयाशी हुकुम झाला सत्वरी बाईशी दुरी करावे परी राणी सभी होणी दर्शन केले त्याने समर्थ दर्शनाशी एकी दिनी कारभारी पातळी त्याशी बोलती समर्थ कैसा करीती कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्याने त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईशी आणावे म्हणजे सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची आश्चर्य करिता सरकारातून तत्वता पंचनियमनी व्यवस्था केली अशी नृपराय मग सेवा करावयाशी घेऊन गेले बाळप्पाशी म्हणते देवतमाशी पगार सरकारातून बाळप्पा बोले तयाशी द्रव्याशाने आम्हाशी आम्ही निर्लोभ मानशी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताचा सांगून करविले श्रीनिउद्यापन शिवजपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तपसरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती त्याचे सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने वर्तची उगीत करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीते सद्भावे जे नमस्कारिते त्यावर होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जय अजी स्वामी राय रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिते. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदाभक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोढा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पण नमस्तु शुभम भवतु. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जय अजी करुणाघन जय जय जग शमना जय जय अजी परम पावना दीनबंधू जगद्गुरु प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मना करुणी प्रातकर्मी आटोपिणे मग बेसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध स्नान सुगंधच्या
चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे धूपदीपन वेदत फल तांबूला दक्षिणा सुद्धा अर्पावे नाना खाद निवेद कारण स्वामीच्या षोडोपचारी पूजन करावे सद्भावे करून धूपदीपार्थी अर्पण नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय 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 घरना परत पराकावेल सतना ब्रह्मानंद येतीवर्य जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा आनंद ब्रह्मांड दिशा वेदवंत्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करून आल्या भक्त जन ताराया अनंत रूपे नटलाशी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंदर पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तुझ इंद्र अष्टदिक्पालती समग्र तूच रूपे नटलाशी करता आणि करविता तुझा हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे आदिम जागर कोटे नसे पाहता असनी अनिर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विशेष वेदांताई तर्क चाचरे शास्त्रांताई नावरे विष्णू शंकर एक सरे कंठ झाली सर्व मी केवळ अल्पमध्ये करू केवी आपले सुते सहस्रमुखे निश्चिते शिनला ख्याती वर्णता दृढ ठेविली चरणी माता रक्षाईमध्ये समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समृद्धी यामिना आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि देणे सर्व जावं निरसन हे लोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे दुत्सर हा भाऊसागर याचे पावावे पहिले तर तन्वाचरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना वाद तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मध्ये सुख साधन आज्ञांती मिर निरसन करदे प्रकटोपे शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भाव दुःख निरसो तुझ्या भजने उच्चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो वासुगम दुर्गम जो भाव पंत व्यवहारी वर्तता न पड भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याव मार्गावलंबन इतके दैवर्धन कृपा करून समर्था असून या संसारात प्राचीन नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी अशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोष होणे तत्वतावर प्रसाद देले गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदर्श समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थायसा षडाक्षरी प्रीतीने जपावा रात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता ते प्रिय होय समर्थ स्वामी चरित्र वाचित ऐकता सकल दोष जातील कैशी करावे स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठपी आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात ज्याशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा ऐकुनी भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः मंत्री स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हाता पाप ताप दैन्य वार्तात येते काही नवरेची सर्व कामना पूर्वण ती दाविते सुरभुवन जे नर करीती नाम स्मरण ते मुक्त यात देही मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणते त्याशी शतष्णाची भीती नशोची ज्यांची याचिती सदा अरण्यात बसते एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती असे त्यांच्या वाटे चित्ते हे करिता स्वामी भक्ती जन हसती तयाती तयावेळी मंगळवेड्यात बसपतेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत सहजवाना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज कंटाक्ष या करोना ते वरी केले शयन ऐशे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुनी दासाकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येते परत हस्त ठेवी तत्काळ मस्तिके तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासने राहू लागला निशिदिने स्वामी सनिग्ध आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता करी तसे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येती ग्राशी दुष्ट तरी बोले त्याशी म्हणे सोडीला संसाराशी वेळ काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादन भीत नशे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तब झाली अशेरात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नशे काही म्हणे 2 प्रहर होता अर्जनी समर्थ उठणी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोरारण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाच्या चित्तीनं वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नशेची तो समर्थे केले नवल प्रकट झाली असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नि समान पादपर्शा सर्प झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखील सर्प समोर इकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून याविषयी परी भयभीत झाला अंतरी तो त्याशी मधुरोत्तरी
समर्थ काय बोलले भिऊ नको त्या समय जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काय देव तुझे उद्देल ऐसे बोलता समर्थ बसापा भाई सोडून त्वरित करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एक सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तम सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले तेथून परतले सत्वर क्रमा माझी आले बसपा सहित बेसले समर्थ एक देवळी तेथे आपले अंग वस्त्र बसपा सोडणे पाहत तेव्हा त्यात स्वर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐशनवल देखुनी चकत झाला अंतकरणी माथा देवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती ताशी बोलती तीश्वर घरी जावे त्या सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिंचे असत बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीचा रात्रंदिनासा श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भाविक परिसोत पंचदशी अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पण वस्तू श्रीरस्तु शभं भवतु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।